नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच मस्त आहे। आणखी पुरावे भूमीने दिलेले आहेत, त्याचबरोबर साक्षीदार उभे केलेले आहेत। परंतु अजूनही गुलदस्त्यातच आहे की आता हे सगळं सत्य आहे का? कारण आजही रागिनी अजून जेलमध्ये गेलेली नाही। ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहायला मिळणार आहे। नक्की कशा प्रकारे भूमीने रागिनीची वाट लावलेली आहे ते मात्र पाहणं रंजक ठरणार आहे। एका पुराव्यामुळे इकडे आकाशने रागिनीवर ठेवलेला जो विश्वास आहे तो चुकीचा आहे हे भूमीने दाखवून दिलेलं आहे। आणि ती व्यक्ती म्हणजे रघु काकांची मुलगी। रघु काकांच्या मुलीला भूमीने आणलेलं आहे आणि सगळ्यांच्या समोर तिने सांगितलेलं आहे की ह्या मॅडम माझ्या बाबांना मारण्याची, त्याचबरोबर आकाश साहेबांना आणि मालकीनबाईंना मारण्याची धमकी द्यायच्या। हे सगळं सांगितल्यानंतर रागिनीच्या पायाखालची कशी जमीन सरकते आणि रागिनी कशी बोलायला सुरुवात करते, तिचा कसा थरकाप उडालेला असतो ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इथले भूमी समोर आलेली असते आणि सगळ्यांच्या समोर ती बोलायला सुरुवात करते की अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या रागिनी पटवर्धन यांची जी अष्टपैलू व्यक्तिमत्वाची जी पैलू आहे त्यांचा स्वतःचा एक जो त्यांचं जे म्हणणं आहे, त्याचबरोबर त्यांनी आजपर्यंत लोकांसाठी जे केलेलं आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये इथे मी तुम्हाला या ऑडिओमध्ये सगळ्यांच्या समोर सांगणार आहे। आणि मग भूमी म्हणते की साऊंड प्लीज भूमी म्हणते। त्या क्षणी साऊंड सुरू होतो, कारण साऊंड सिस्टीमचा कंट्रोल हातात असतो तो म्हणजेच आपल्या प्रशांतच्या। आणि प्रशांतने साऊंड सुरू केलेला असतो, म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या रागिनीची यशोगाथा ही त्यांच्याच तोंडून उन्हीं की जुबान से आपके सामने पेश हो रही है असं भूमी म्हणत असते। आणि मग आता रागिनीचं अष्टपैलू व्यक्तिमत्व काय आहे त्याची सुरुवात होते, ती म्हणजे आत्ता ही भूमी आलेली आहे आणि ही माझी प्रॉपर्टी लुबाडण्याचा प्रयत्न करणार। हिने प्रॉपर्टीचे पेपर तयार केलेले आहेत आणि या प्रॉपर्टी पेपरवर आकाशने सह्या केलेल्या आहेत। सगळी प्रॉपर्टी हिच्या नावावर केलेली आहे, हे मी होऊ देणार नाही। कारण ज्या प्रॉपर्टीसाठी मी माझ्या भावाला मारलं, माझ्या भाच्याला मी 6 वर्ष त्याच्या बालपणीच्या आयुष्यात नेऊन ठेवलं आणि आता ही भूमी माझ्या आयुष्यात येऊन ही प्रॉपर्टी लुबाडणार आहे। तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, पण अहो आकाश भाऊजी तुम्हाला आई म्हणतात। तेव्हा इकडे रागिनी म्हणते की तो आई म्हणत असला म्हणून काय झालं, कारण ते मिळवले मी, ते कमवले मी, त्याचा विश्वास संपादन केला आहे म्हणून तो मला आई म्हणतो। हे सगळं घडत असतं। त्याचबरोबर इकडे रागिनी म्हणत असते की ही प्रॉपर्टी काहीही झालं तरी मी भूमीच्या हाती लागू देणार नाही, कारण या प्रॉपर्टीवरती फक्त आणि फक्त माझा हक्क आहे। यासाठी या प्रॉपर्टीच्या मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला मी इकडे तिथून माझ्या वाटेतून काढून टाकलेला आहे। आणि ही भूमी कोण आहे, हिला मी माझ्या प्रॉपर्टीच्या कधीही मध्ये येऊ देणार नाही। आणि काहीही झालं तरीही हे शक्यच नाही की ही प्रॉपर्टी भूमीच्या नावावर होईल। तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते, पण आई हे तर पेपर्स आहेत ना, आणि मग ह्या पेपरमुळं। तेव्हा रागिनी म्हणते की हे बघ, हे पेपर मी आत्ता फाडून टाकते। मी फाडलं ते पेपर आणि आकाश मला काहीही बोलणार नाही, कारण या प्रॉपर्टीच्या मध्ये येणाऱ्या प्रत्येकाचा मी जीव घेतलेला आहे। इथे मी माझ्या नवऱ्याला सोडलेलं नाही। तो बोट ब्लास्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये त्या भूमीला जाळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातूनही ती वाचली। एवढंच नाही तर लग्नानंतर त्यांना हनीमूनला पाठवून तिथंही मी संपवण्याचा प्रयत्न केला, तिथेही काही झालं नाही, तिथेही ती भूमी वाचली। पण आता मी तिला सोडणार नाही। काहीही झालं तरी त्या भूमीचा शेवट जवळ आलेला आहे, कारण आता मी तिला सोडणार नाही। हे सगळं रागिनी बोलत असते आणि हा ऑडिओ सगळ्यांना ऐकायला मिळत असतो। तिथे सगळे मोठमोठे बिझनेसमॅन असतात, मीडिया असते, खूप लोक जमलेले असतात। पूर्ण शहरातील उद्योगपती वेगवेगळ्या ठिकाणहून तिथे आलेले असतात आणि या सगळ्यांच्या समोर भूमीने रागिनीचा बँड वाजवलेला असतो। आणि जेव्हा आता भूमीने हे सगळं केलेलं असतं, सगळेजण ऐकत असतात, त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झालेली असते आणि रागिनीच्या हातातून ट्रॉफी खाली पडते। म्हणजे रागिनीचं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व कोणालाच माहिती नव्हतं। लोकांना बांधून ठेवणारी, लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी रागिनी इथे सगळ्यांना माहिती होती। परंतु भूमीने त्या रागिनीचा पर्दाफाश केलेला असतो। भूमीने रागिनीला दाखवून दिलेलं असतं की ती काय आहे। तर इकडे भूमी जेव्हा हे सगळं लावत असते, हा ऑडिओ सगळ्यांना ऐकवत असते,
तेव्हा सगळेजण पाहत असतात. कारण काहीही झालं तरीही रागिणीने स्वतःच्या तोंडून हे सगळे गुन्हे कबूल केलेले असतात आणि हा ऑडिओ तिथे चालू झालेला असतो. तेव्हा रागिणी आता काहीच बोलू शकत नसते. सगळं तिच्या हातातनं निसटलेलं असतं आणि सगळ्या गोष्टी संपलेल्या असतात. आता तिच्यापुढे एकच पर्याय असतो, तो म्हणजे शांत राहणं. पण आता शांत राहील तर ती रागिणी कसली ना? कारण रागिणी काय आहे ते आपल्याला चांगलंच माहिती आहे आणि त्याहीपेक्षा रागिणी कोणत्या थराला जाऊ शकते. रागिणी म्हणू लागते की आकाश हे सगळं खोटं आहे, हा आवाज माझा नाही आहे. त्या आवाजामध्ये मध्ये मध्ये बोललेला पौर्णिमाचा आवाज ही ऐकू येत असतो. तरीही रागिणी म्हणत असते की आकाश हे सगळं खोटं आहे, तू माझ्यावरती विश्वास ठेव. अरे हा आवाज माझा नाही आहेच. तेव्हा मात्र भूमी म्हणते काय? तेव्हा इकडे जो आरोप केलेले आहेत त्यामुळं पिसाळलेला अभि असतो तो मात्र अंगावर धावून जात असतो तो भूमीच्या आणि त्याचवेळी पारितोष तिथे येतो आणि पारितोष त्या अभिला तिथेच पकडतो आणि म्हणतो की नाही, हे तू करू शकतच नाही. काहीही झालं तरी लांब राहायचं भूमीपासून, या भाषेत पारितोष त्याला ऐकवत असतो आणि त्याचबरोबर पारितोष त्याला दाखवून देत असतो की तू भूमीच्या जवळही गेलास तर गाठ माझ्याशी आहे. आणि आता रागिणीची अवस्था वाईट होत चाललेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं. कारण काहीही झालं तरीही रागिणीने जे काही कांड केलेलं असतं ते कांड आता तिच्याच तोंडाने भूमीने सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. आकाशला जेव्हा रागिणी म्हणते की हा आवाज माझा नाही आहे, तेव्हा भूमी तिथे येते आणि म्हणते की व्हॉइस ॲनालिसिसला बोलवलं की हा आवाज नक्की कोणाचा आहे हे चांगलंच लक्षात येईल, कळेल तुम्हाला की हा आवाज कोणाचा आहे आणि प्रूव्ह होऊन जाईल. तर इकडे रागिणी म्हणते बघितलंस का, हिचे सगळे असले प्लॅनिंग सुरू असतात. तेव्हा भूमी म्हणते की कसं आहे, प्लॅनिंग तर तुम्ही करता हो, कसं आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींची सवय आहे. पण तुम्हाला एक गोष्ट मात्र मला सांगावी वाटते, ती म्हणजे तुम्हाला लक्षातही आलं नव्हतं की हे सगळं काय झालेलं आहे आणि हे सगळं कशा पद्धतीनं घडलेलं आहे. कारण काहीही झालं तरीही आत्ता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत होत्या तेव्हा तुम्हाला माहीत नाही आहे हे सगळं आजींच्या वाढदिवसादिवशी सगळ्यांच्या समोर येणार होतं. परंतु हे सगळं होऊ शकलं नाही कारण आजींच्या वाढदिवसाच्या दिवशी एक प्रॉब्लेम झाला. आकाश आजींच्या वाढदिवसाच्या दिवशी हे सगळं समोर होणार होतं, लाईव्ह टेलिकास्ट होणार होतं. पण ऐनवेळी प्रशांतचा लॅपटॉप क्रॅश झाला आणि त्यामुळं सगळं हे राहिलं. मग इकडे लगेचच रागिणी बोलायला सुरुवात करते, बघितलंस ना त्या दिवशी लॅपटॉप क्रॅश झाला होता, हिच्या तोंडानेच हिने सांगितलेलं आहे. मग ही असं कसं बोलते असं रागिणी म्हणत असते. बघितलं ना कसे डावपेच खेळत असते. तेव्हा भूमी म्हणते की रागिणी पटवर्धन, डावपेच कारस्थानं तुम्हाला करता येतात हो, मला नाहीत करता येत, मी नाही करू शकत त्या गोष्टी, असं भूमी स्पष्टपणे रागिणीला सांगत असते. आकाशला मात्र हँग झाल्यासारखं झालेलं असतं, त्याला कळतच नसतं की काय खरं काय खोटं. भूमी म्हणत असते की आकाश त्याही प्रश्नाचं उत्तर मी तुला देते, कारण तुझ्या मनात शंकांचं काहूर वाजलं असेल. जर लॅपटॉप क्रॅश झाला होता तर मला हा ऑडिओ कसा मिळणार? मग भूमी सांगायला सुरुवात करते, तुला आठवते का प्रशांत, तुम्हाला ना मोबाईल नवीन गिफ्ट केलेला, पण त्या मोबाईलमध्ये एक टेक्निकल एरर होता आणि त्यामुळं कंपनीने तो मोबाईल मला रिप्लेस करून दिला. पण टेक्निकल एरर काय होता माहिती का तुला? कारण माझ्या जर कॉल लॉगवरून कोणाला लास्ट कॉल हिस्ट्रीमध्ये जर कॉल गेलेला असेल आणि त्यांनी तो कॉल रिसीव केला नसेल तर त्यानंतरचं होणारं बोलणं हे तिथे रेकॉर्ड होत होतं आणि ते रेकॉर्ड झालेली बोलण्याची व्हॉइस नोट जी आहे ती सगळी त्यांना मी कॉल लावलेला होता त्यांना जात होती. नेमकं रागिणी पटवर्धन यांच्या रूमच्या जवळ गेल्यानंतर काय इश्यू आहे हे बघण्यासाठी मी प्रशांतला कॉल लावलेला होता आणि त्यानंतरच्या कॉल हिस्ट्रीमध्ये जो माझा नंबर होता त्यांना बरोबर हे सगळं गेलं, कारण त्या व्यक्तीने माझा कॉल रिसीव केलेला नव्हता आणि मग त्यामुळं माझ्यासाठी गोष्टी सोप्या झाल्या. हे सगळं भूमी सांगत असते. रागिणी म्हणत असते, बघितलं का काय पण सांगते ही. तेव्हा भूमी सांगत असते, गायकवाड साहेबांच्या लेटरने मला ते सगळं जे रेकॉर्डिंग आहे ती व्हॉइसमेल आहे ती मिळाली आणि ते मी तुमच्यासमोर सादर केलेली आहे. रागिणी पटवर्धन, आता तरी तुमच्या तोंडावरचा सगळा बुरखा फाटलेला आहे, तुम्ही जे पर्सोना घेऊन फिरत असता तो मास्क तुमचा फाटलेला आहे. आता तरी मान्य करा की तुमची चूक काय आहे, कारण अजूनही तुम्ही ती गोष्ट मान्य करायलाच तयार नाहीत. तेव्हा भूमी म्हणते, अजून कोणते पुरावे हवेत तुम्हाला? सगळे पुरावे मी तुमच्या समोर द्यायला तयार आहे. तरीही तुम्ही तुमच्या चुका मान्य करत नसाल
तर विचार करावा लागणार आहे. हे सगळं भूमी शांतपणे बोलत असते, कारण रागिणीला कळायचं बंद झालेलं असतं. भूमी म्हणत असते, आकाश आता तरी विश्वास ठेव माझ्यावरती. ह्या बाईने प्रत्येक वेळेस कांड केलेला आहे आणि प्रत्येक वेळेस सगळ्यांना संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तरी विश्वास ठेव आकाश. तुला आठवतं आहे का बोट ब्लास्टच्या वेळेस काय झालेलं होतं? आणि मग भूमी म्हणते की मी तुला एक एक गोष्ट उलगडून सांगते. तर भूमी सांगायला सुरुवात करते, तो बोट ब्लास्ट यांनीच घडवून आणला होता आकाश. कारण आपल्याला संपवायचं होतं. तेव्हा आपण अक्काच्या रूमवर राहत होतो, आठवते का तुला? कारण मला सगळ्या गोष्टी यांच्या कळलेल्या होत्या आणि यांच्या डोळ्यामध्ये त्या गोष्टी खुपत होत्या, म्हणून यांनी हा सगळा डाव रचलेला होता. हे सगळं भूमी सांगत असते. पण तुला आठवते का त्यावेळेस घडलं काय? तांडेल ताब्यात आला आणि तांडेलने नेमकं पहिलं बोट यांच्याकडे केलेलं होतं, पण तांडेल यांचा माणूस होता. आणि मग तांडेलने यांच्या सांगण्यावरून राजा काकांना अडकवलं आणि राजा काकांना पण या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवून या नामोनिराळ्या झाल्या. पण ज्यावेळेस तांडेल मला भेटला आणि तांडेलने मला सगळं सत्य सांगण्याचं कबूल केलेलं होतं, नेमकं त्याच दिवशी तांडेलला यांनी मारलं आणि त्यानंतर त्यांनी मला किडनॅप करून कोल्ड स्टोरेजमध्ये नेऊन ठेवलं. म्हणजे भूमी मुद्देसूद प्रत्येक मुद्दा मांडत असते. म्हणजे रागिणीने काय काय केलेलं आहे हे सगळं कारस्थान ती मांडत असते. आणि त्याचवेळी भूमी सांगते की कोल्ड स्टोरेजमध्ये पण ही बाई मला भेटायला आली होती आणि कोल्ड स्टोरेजमध्ये आल्यानंतर या बाईने तिथंही माझ्यासोबत हेच कांड केलेलं होतं. तिथंही माझ्यासोबत असंच तिनं वागलेली होती. तिने मला तिथे ठेवलं. मी तिथून कशीबशी सुटले तुला माहिती आहे का आकाश? मी तिथून सुटले, देवाच्या नशिबाने सुटले. एका हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट झाले, कारण त्या कोल्ड स्टोरेजमध्ये राहिल्यामुळं माझी खूप वाईट अवस्था झालेली होती. पण तिथेही ही बाई शांत बसली नाही. त्यानंतर हिने मला मारायला पाठवायला गुंड पाठवले होते. तुला आठवते का? तो ट्रक, त्या ट्रकमध्ये काय झालेलं होतं? तो ट्रक कुणी पाठवलेला? ट्रक ही याच बाईने पाठवला होता. कारण काहीही झालं तरीही या बाईने आत्तापर्यंत जे कांड केलेले होते ते कांडच इतके मोठे आहेत की त्याचा विचारही करू शकत नाही आकाश आपण. आणि मग भूमी प्रत्येक गोष्ट शांतपणे सांगत असते आणि भूमी म्हणत असते की आकाश आता तुला विश्वास ठेवावाच लागेल, कारण या बाईने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या इतक्या भयानक आहेत. आणि मग भूमी सांगायला सुरुवात करते की त्यानंतर रघु काका, त्यावेळेस ट्रकच्या अपघातात मीच जाणार होते आकाश, पण तुला माहीत नाही आहे रघु काका मध्ये आले आणि रघु काकांनी माझा जीव वाचवला आणि त्या अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला. एकमेव रघु काका ही एक व्यक्ती होती की त्यांना सगळं माहिती होतं. तुला जी गोळ्या औषधं दिली जात आहेत त्याबद्दलही त्यांना माहिती होतं आणि ती गोष्ट ते आपल्याला सांगू शकत नव्हते, कारण त्यांना धमकवलं जात होतं. आणि त्याचबरोबर डॉक्टर प्रधानांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे की तुझी ट्रीटमेंट चुकीची केली गेली, त्यांच्याकडून तुझी केस काढण्यात आली आणि त्याचबरोबर तुझ्यावर जी ट्रीटमेंट केली जात होती ती चुकीची होती, दुसऱ्या डॉक्टरला ट्रीटमेंट करायला लावलेली होती. हे डॉक्टर प्रधानांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं होतं. इकडे पारितोष अभिला मात्र चांगलाच दमात घेत असतो. भूमी प्रत्येक गोष्ट सांगत असते आणि प्रत्येक गोष्टी ती करत असते. त्याचबरोबर भूमी म्हणते एवढंच काय, आता रघु काकांच्या मुलीला मी इथं बोलवलेलं आहे. आणि मग गायकवाड साहेब आणि 2 हवालदार रघु काकांची मुलगी राधा हिला घेऊन येतात. भूमी म्हणते की तुला विश्वास बसणार नाही, रघु काका एकमेव होते, त्यांना रागिणी मॅडमचं सगळं कारस्थान माहिती होतं आणि ते कारस्थान समोर येणार म्हणून यांनी रघु काकांनाही मारलेलं होतं. आणि त्याचबरोबर आता रघु काकांची मुलगी राधा तिथं आलेली असते आणि राधाला बघून तर वाट लागते, ती म्हणजे अभि आणि रागिणीची. ही कशी काय इथं पोचली? तेव्हा भूमी सांगायला सुरुवात करते की हिलाही प्रत्येक वेळेस धमकवलं जायचं, रघु काकांना ही भीती घातली जायची की तुमची एकुलती एक मुलगी आहे, तिला आम्ही संपवून टाकू जर तू कोणाला सांगितलंस तर. आता भूमीने रघु काकांच्या मुलीला समोर आणून खूपच मोठा बँड वाजवलेला असतो, तोही रागिणीचा. रागिणीला कळायचंच बंद झालेलं असतं की हे सगळं काय झालंय, म्हणजे या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं घडू शकतात. याच्यावरती रागिणीचा विश्वासच बसत नसतो. रागिणी म्हणत असते की नाही आकाश, मी काही केलेलं नाही, आकाश प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, असं रागिणी म्हणत असते. पण रघु काकांच्या मुलीला समोर आणून भूमीने रागिणीचा पुन्हा एकदा बँड वाजवलेला असतो आणि रागिणी तरीही त्या सगळ्या माणसांच्या समोर त्या रघु काकांच्या मुलीला खुणवत असते की तू काही बोलायचं नाहीस. परंतु इकडे
जेव्हा रागिनी हे सगळं करत असते तेव्हा मात्र भूमीचं लक्ष रागिनीवर बारीक असतं आणि गायकवाड साहेब म्हणतात की तुला काहीही घाबरण्याची गरज नाही, स्पष्ट बोल तू राधा. भूमी पण सांगते तेव्हा राधा सांगू लागते की हो, या मॅडमचे काही गुंड होते, ते आमच्या घरावरती पाळत ठेवून असायचे. मला माझे बाबा फोनवर सांगायचे की तू कोणाला काही बोलू नकोस, आपण जर यांच्या विरोधात गेलो तर आकाशबाबांना आणि मालकीनबाईंना हे मारून टाकतील, त्यामुळं आपण यांच्या विरोधात जायचं नाही, हे सगळं मला माझे बाबा सांगायचे. पण एक दिवस माझ्या बाबांचा अपघात झाला आणि त्यात ते गेले. त्यानंतर यांच्या माणसांनी माझ्यावर पाळत ठेवणं बंद केलं. या सगळ्या गोष्टी भूमीने सगळ्यांच्या समोर आणलेल्या असतात आणि रागिणीचा थरकाप उडालेला असतो. आणि त्याचवेळी भूमी सांगते जेव्हा रघुकाकांना हे सगळं कळलेलं होतं तेव्हा रघुकाका आपल्याला सांगायला आले होते. तेव्हा आठवते का आकाश, आपण अक्काच्या चाळीमध्ये राहायचो, परंतु तिथून रागिनी मॅडमच्या गुंडांनी रघुकाकांना ताब्यात घेतलं आणि त्यांनी तिथं सांगितलं आणि मारायला सुरुवात केली. रघुकाकांना इतकं मारण्यात आलं होतं की रघुकाकांना बोलताही येत नव्हतं. आणि त्यानंतर रघुकाकांना वाचवून मी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्यानंतर रघुकाका कोमात गेले होते. त्यामुळेही त्यांनी आपल्याला काहीच त्यावेळेस सांगू शकले नाहीत. पण त्यानंतरही रागिनी मॅडम खूपच टॉर्चर करत होत्या. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी इकडे आकाशला बरोबर आठवत असतात. आकाशला सगळं आठवत असतं आणि आकाश म्हणत असतो की एवढ्या खालच्या थराला आई तू कशी काय जाऊ शकलीस. आकाशला आठवत असतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इथे खूप मोठं कांड घडलेलं असतं. आकाशला तेही आठवतं की तेव्हा तो लहान मुलांसारखा राहायचा, रघुकाकांना भेटायला हॉस्पिटलमध्येही गेलेला होता आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे रघुकाकांशी त्याचं बोलणंही झालेलं होतं. या सगळ्या गोष्टी आता आकाशलाही आठवू लागतात. भूमी म्हणत असते की तुला आठवते का आकाश. पण आकाशचं तरीही म्हणणं असतं की अगं भूमी, हे शक्यच नाही, कारण काहीही झालं तरीही ह्या आईने माझा जीव वाचवला आहे, तिने माझ्यावरची गोळी स्वतःवर घेतली आहे. भूमी म्हणते आकाश, हेही खोटं आहे, तुला आठवते का, कारण त्यावेळेस मी बेशुद्ध होते आणि मी शुद्धीवर येणार होते आणि त्यामुळंच हे सगळं घडत होतं. तुला आठवत नसेल तर मी आणखी तुला आठवण करून देते, ती म्हणजे की त्यावेळेस आठवते का बघ, कारण तुझ्यावर गोळी चाटून गेली, म्हणजे तुला गोळी मारणार होते आणि मध्ये रागिनी आत्या आल्या आणि त्यांच्याकडून ही गोळी त्यांना लागली आणि गोळी चाटून गेली. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का आकाश, कारण काहीही झालं तरीही रागिनी पटवर्धन यांनी तो डाव रचलेला होता आणि त्या डावामध्ये घडलं असं की मला सांग कोणता शार्प शूटर असा आहे की ज्याच्याकडून ही गोळी जी आहे ती चाटून जाऊ शकते, म्हणजे त्याचा नेम चुकू शकतो. म्हणजे विचार कर ना तू, असं कसं होऊ शकेल. तेव्हा आकाश म्हणत असतो की बरोबर आहे आणि आकाशच्या लक्षात सगळ्या गोष्टी आलेल्या असतात आणि आकाशला कळलेलं असतं की रागिनी काय चीज आहे. रागिनीची वाट तर आता लागलेलीच असते, परंतु रागिनीने जे जे कांड केलेलं असतं ते सगळं कांड आता समोर येत असतं आणि रागिनी प्रत्येक ठिकाणी ती अडकली गेलेली असते. भूमीने तिला पूर्णपणे अडकवलेलं असतं आणि त्याचबरोबर सगळे पुरावे, सगळे साक्षीदार भूमीने समोर आणलेले असतात आणि रागिनीचा जवळजवळ सगळाच बँड वाजवलेला असतो. रागिनीच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी भूमीने आकाशला सांगितलेल्या असतात आणि त्याचबरोबर डॉक्टर प्रधान, त्याचबरोबर भूमीने रघुकाकांच्या मुलीला समोर आणून रागिनीला, जे तिने तिचा मुकडा दाखवलेला असतो, तिचा पर्दाफाश केलेला असतो, त्यामुळं तर आकाशला कळायचंच बंद झालेलं असतं, कारण इतके दिवस आपण आपल्या भूमीवरती विश्वास ठेवलेला नाही. या गोष्टीची आकाशला लाज वाटत असते. आकाशला वाटत असतं की कसं शक्य आहे, कारण ज्या आईने माझ्यावर एवढा जीव लावला आहे, माझ्यासाठी स्वतःवरती गोळी झेलली. तेव्हा भूमी सांगते की हे बघ आकाश, तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते, यांनी मला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेलं, रघुकाकांना मारलेलं, या सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या, त्या बाहेर येऊ नये म्हणून यांनी हे सगळं केलेलं कांड होतं. त्याचबरोबर भूमी म्हणते की तुला आठवत नसेल तर आणखी आठवण करून देते, ती म्हणजे की यांनी हे प्रत्येक वेळेस मुद्दाम केलेलं आहे. तुला आठवते का ती गाडी आपल्याला जेव्हा कळलं की ती गाडी आपण ताब्यात घ्यायची आहे तेव्हाच कशी ती गाडी जाळली गेली, त्या गाडीचे डॉक्युमेंट्स यांच्याच नावावरती होते. ही गोष्ट तुला आठवते का आकाश, असं म्हणत भूमी आणखी काही गोष्टींचा उलगडा करायला सुरुवात करते. आणि मग उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं एकाच वेळी व्यंकट आणि त्याचबरोबर बबन या दोघांना समोर आणून भूमीने रागिनीचा बँड वाजवलेला असतो. भूमीने रागिनीला दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरी नेहमी सत्याचाच विजय होतो
आणि असत्याने वागणाऱ्या माणसांना त्याची शिक्षा मिळते हे भूमीने दाखवून दिलेलं असतं. आणि रागिणीची रवानगी आता जेलमध्येच झालेली असते. रागिणी मात्र सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते की मी काही केलेलं नाही आहे, मी काही केलेलं नाही. पण आता इतके मोठे पुरावे समोर असल्यानंतर कोण तिच्यावर विश्वास ठेवणार आहे? कारण काहीही झालं तरीही भूमीने सर्व पुराव्यानेशी सर्वांच्या समोर सत्य आणलेलं असतं. आणि मग आता आजींच्या पुढे आता लगेचच येते ती म्हणजे इकडे रागिणी. आणि रागिणी म्हणू लागते की आई मला माफ कर, हात जोडत असते. आणि त्याच वेळी आजी कानाखाली वाजवतात आणि सांगतात की गायकवाड साहेब घेऊन जाईल. हिने गुन्हे इतके मोठे केलेले आहेत की माझ्या मुलाला तिने मारलेलं आहे, माझ्या एकुलत्या एका मुलाला तिने मारलेलं आहे. ही गोष्ट मी सहन करू शकत नाही. हे सगळं झालेलं आहे ते पण प्रॉपर्टीसाठी झालेलं आहे हे आजी म्हणत असते. कारण एवढं सगळं घडूनही आजीचं असं म्हणणं असतं की रागिणीने असं करायला नको होतं. पण आता जे रागिणीनं केलेलं आहे त्याची शिक्षा तर तिला व्हावीच पाहिजे. म्हणून आता पोलीस रागिणीला फरफटत घेऊन निघालेले आहेत. रागिणीची वाट लागलेली आहे. रागिणी आता तिच्याकडे कोणताच ऑप्शन नाही. सगळे तिच्या विरोधातले पुरावे सगळे समोर आलेले असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.